नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं स्टेटस कसं पाहायचं याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं स्टेटस हे चेक करू शकता। आपण भरलेला अर्ज हा पात्र करण्यात आलेला आहे का अपात्र करण्यात आलेला आहे। त्यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप नावाचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला ओपन करायचं आहे। हे ओपन केल्यानंतर इथं आपल्याला लॉगिनचं ऑप्शन येणं आपल्या समोर, तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉगिन इथं टर्म आणि कंडिशनवरती आपल्याला इथं ॲक्सेप्टवरती चेकबॉक्स लावायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। आता इथं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं एंटर ओ-टी-पीचा ऑप्शन येईल, तर इथं तुम्हाला जो तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी पाठवलेला आहे, तर इथं तुम्हाला तो ओ-टी-पी टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला व्हेरिफाय ओ-टी-पी या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा 3 ऑप्शन येतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज। तर आता इथं तुम्ही केलेले अर्ज या नावावरती क्लिक करू शकता। आता तुम्हाला जर अर्ज चेक करायचा असेल, तर तुम्हाला इथं केलेले अर्ज या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर किंवा तुम्ही इथं यापूर्वी केलेले अर्ज इथं खाली ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर बघा, तर इथं सुद्धा तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज जो आहे तर याचं स्टेटस हे पाहू शकता। या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल। म्हणजे आतापर्यंत तुम्ही यापूर्वी जेवढे काही अर्ज केलेले आहेत, तुमच्या या मोबाईल नंबर रजिस्टर करून तुमच्या प्रोफाईलमध्ये जेवढे काही तुम्ही आतापर्यंत अर्ज केलेले आहेत, तर ते सर्व अर्ज तुमच्यासमोर इथं ओपन होतील। जर तुम्ही एक अर्ज केलेला असेल, तर तुमच्यासमोर इथं एकच अर्ज ओपन होईल। तर मित्रांनो, इथं हा अर्ज ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं स्टेटससुद्धा दाखवलं जाईल, तुम्ही इथं पाहू शकता किंवा तुम्ही यावरती तुम्हाला ज्याचं स्टेटस बघायचं आहे, तर तुम्ही त्या अर्जावरती क्लिक करू शकता। त्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। इथं तुमची संपूर्ण माहिती येईल, इथं तुमचं स्टेटस येईल, तुमचा एस-एम-एस व्हेरिफिकेशन डन असं तुमच्यासमोर इथं ओपन होईल। तर तुम्ही इथं बघू शकता खाली ऑप्शन देण्यात आलेला आहे, एस-एम-एस व्हेरिफिकेशन डनच्या खाली इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर आता त्याच्यापुढं काय आहे, तर तुमचं जे स्टेटस असेल तर ते दाखवलं जाईल। आता इथं माझ्या केसमध्ये माझं अप्रूव्ह दाखवत आहे, म्हणजे मी भरलेला फॉर्म हा सबमिट झालेला आहे, मी या योजनेसाठी पात्र झालेला आहे। तर त्याच्यासाठी माझा अर्ज हा स्वीकारला गेलेला आहे, तर इथं माझं अप्रूव्ह दाखवत आहे। आता तुमचं जे काही स्टेटस असेल तर ते तुमचं इथं दाखवलं जाईल। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।